बन डोसा ही एक झटपट व स्वादिष्ट रेसिपी आहे. ही डोसा रेसिपी सौम्य आणि कुरकुरीत असते. यात ताक किंवा दही वापरले जाते. बन डोसा रेसिपी ही रव्यापासून बनवली जाते. या बन डोसा लाल चटणीचा कॉम्बिनेशन अप्रतिम लागतो. तर चला लागणारे साहित्य बघू. बाउलमध्ये 1 कप रवा, अर्धा कप दही, चमच्याने दही आणि रव्याला मिक्स करून घ्या. मिक्स करत असताना त्यात थोडं पाणी घालून मिक्स करून घ्या. हे मिश्रण 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवा. 15 मिनिटांनंतर हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात थोडंसं पाणी घालून पल्स मोडवर फिरवून घ्या. मिक्सरला फिरवून घेतला. बॅटर जास्त पातळही नको आणि घट्टही नको, नॉर्मल पाहिजे. कढईत तेल गरम करून जिरं मोहरी तडतडली की त्यात 1 टेबलस्पून तीळ घालून परतून घ्या. त्यातच बारीक चिरून घेतलेला कांदा, हिरव्या मिरच्या परतून घेऊ. कांदा, हिरव्या मिरच्या गुलाबीसर होईपर्यंत परतून घेऊ. कांदा, हिरव्या मिरच्या परतलं की त्यात 1 टीस्पून मीठ घालून परतून घेऊ. परतून गॅस बंद करा. मिश्रण थंड होऊ द्या. मिश्रण थंड झाले की बॅटरमध्ये घालून घेऊ. घालून घ्या. वरून कोथिंबीर घालून चांगले मिक्स करा. मिक्स करून झाल्यावर अर्धा टीस्पून सोडा घालून मिक्स करून घ्या. पॅनमध्ये तेल घालून गरम करून बॅटर घालून घेऊ.
झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट भाजा. डोसा सोनेरी आणि खालून कुरकुरीत झाला की वरून तेल लावून उलट करून दोन्ही बाजूने भाजून घ्या. टोमॅटो चटणीसाठी लागणारे साहित्य: पिकलेले टोमॅटो 2 मध्यम आकाराचे चिरून, 1 मोठा कांदा चिरून, 2 ते 3 सुक्या लाल मिर्च, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून उडीद डाळ, 1 टेबलस्पून चणा डाळ, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून तेल, चिमूटभर हिंग, 5 ते 6 कढीपत्ता, अर्धा टीस्पून मोहरी. कढईत तेल गरम करून कांदा, परतून घ्या. त्यातच कांदा लसूण हलकं परतलं की त्यात टोमॅटो घालून परतून घ्या. सुक्या लाल मिरच्या परतून घ्या. त्यातच 1 टेबलस्पून उडीद डाळ, 1 टेबलस्पून चणा डाळ घालून चांगलं परतून घ्या. परतून झाल्यावर त्यात अर्धा टेबलस्पून काश्मीरी लाल मिर्च आणि अर्धा टेबलस्पून मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या. एक मिनिट परतून गॅस बंद करून घ्या. मिश्रण थंड करून घ्या. हे थंड झालेले मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या. तेल गरम करून त्यात मोहरी, 1 सुके लाल मिर्च, कढीपत्ता घालून परतून घ्या. ही तयार केलेली फोडणी वाटलेल्या चटणीवर घालून घ्या. हवी असल्यास पनीर, स्वीटकॉर्न किंवा बारीक चिरलेले ढोबळी मिरचीही घालू शकता. सोडाऐवजी इनो वापरता येते. गरम गरम चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा. ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि